मन स्वच्छ करण्यासाठी शब्दच वापरावे लागतात, शब्दांनीच आतपर्यंत पोचावं लागतं. आणि म्हणून संत गाडगे बाबा सांगून गेले, संत गाडगे बाबा उगाच सांगून नाही गेले. अरे आई जाते, वडील जातात, तिसऱ्या दिवशी नदीवरती जातो, नैवेद्य ठेवतो, 8व्या 10व्या दिवशी जातो, केस काढतो, दाढी काढतो, सगळं काय करून येऊन बसतो. त्यावेळेला गाडगे बाबा सांगतात, अरे तीर्थवासी गेले म्हणून दाढी मिशी बोडून आले, पाप अंतरातले नाही गेले. दाढी मिशीने काय केले, दाढी मिशीने काय. इथं टच टू योर हार्ट, यहाँ जाओ, यहाँ देखो. चला सरूया आनंदाने. आणि ज्या वेळेला इथं स्वच्छ असेल ना, त्यावेळेला हत्तीसाठी पाहतो. यस, आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया. है मुश्किल क्या आसान क्या, जब ठान लिया तो ठान लिया, जब ठान लिया. आनंदी जीवन जगायचं असेल तर ज्यामुळे माझं पोरग साला हसतं, ज्यामुळे साला पोरग हसतं, त्याला न्याय किती देतं. इथं आनंदी जीवनाचं बीज आहे बघा. तुम्ही माना अथवा न माना. मन बघा, हे शरीर सगळं कसं त्यासाठी तुम्हाला पहिला महामंत्र ही सगळी ज्ञान माता ना, तुम्ही नाही, त्यांचं जरा सांगतो. ही बाहेरच डेंजर आहे. मंत्रालयात कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे, या घरात काळ कुत्र्याच्या आणि हे अध्यक्ष झालाय. कशाचं काय म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही थांबा जरा. तुम्ही आता आज पहिला दिवस आहे, खरं तर मी 5व्या दिवशी येणार होतो, पण आता मला वेळ असल्यामुळे ते ऍडजस्टमेंट केलेलं आहे. तर आता तुम्ही काय करायचं, 5व्या दिवशी इथनं जाताना 5-6 वाजता सुटत गेला जाताना पुण्यातनं भाजी मार्केट, फुल मंदई, तिथनं गजरा घ्यायचा. गजरा सगळ्यात गजरा तर माहित आहे. गजरा म्हटल्यावर टेन्शन मध्ये काय, गजरा म्हणल्यावर असं भ्या का लागलाय सांगितलं का. मग गजरा घ्या. गजरा कसा घरी न्यायचा ती विधी सांगितलं नसेल, तो विधी मी कंटिन्यू करतो, त्यांचा शिष्यच आहे मी. ते गजरा घ्या आणि घरला म्हणजे आपापल्या घराला महत्वाचं आहे. यशदामधून आलोय, ट्रेनिंग मध्ये सांगितलंय गजरा घेऊन जायला, कुठं जायचं सांगितलं, कुठं जायचं नाही. आपापल्या घराला गजरा घेऊन जायचं. गेल्यावर अरे ती माझी बिचारी वहिनी आहे, किचन मध्ये असेल, अरे तुमचं केलं, तुमच्या मुलांचं केलं, वडिलांचं केलं, सासऱ्याचं केलं, सासूचं केलं, सगळ्यांचं केलं. आता सुद्धा किचन मध्ये असेल, तिच्या मागे जायचं मस्त आणि असं करायचं, शिकून घ्यायचं. मी जाणार नाही कुठं, औरंगाबाद बोलतोय, खोटं बोलतोय. बरे ज्यांचे लग्न झाले त्यांना सांगायला गजरा घ्यायचा ना, असं उभं राहायचं आणि तिला कसं करायचं. 25 वर्ष का वय 25 वर्ष लग्नाला 25 कुठं हाय कुठं काय. आपल्यासारखं जग नसतं. आपण एक मोदळ झालं. अरे ते लग्नाला 25 मी हाताने नाद
असं मागं उभं राहायचं, तिला म्हणायचं ए डार्लिंग, म्हणायचं डार्लिंग सर, होणार नाही असं होईल. कारण कधी म्हटलंच नाही, पहिले 4-5 महिना तेवढं झालं असं, परत कोण काढत उतरायचं. हा बेल दाबली की कळतंय आलंय. अरे बेल पण आपण वेगळ्या पद्धतीने दाबतोय. अशी बेल. त्यामुळं तिला माहिती आहे बेल दाबली की आलं, तिला सांगून द्यायला असते घरात आला त्याच्या पुढं पुढं करू नका, सगळा मंत्रालयाचा राग इकडे काढताय. त्यामुळे आणि आपलं तसंच असतंय, तिथं पण राग काढतो जेव ते बॉसच. सगळा राग ट्रेन मध्ये यायला चढलं तिथनं सुरू सर की बाजूला काही टका बसलाय. ट्रेन मधनं दंगा करत, रिक्षावाल्यावर दंगा करत घरात पोचतंय, घरात पोरांच्या सगळा. त्यामुळे ती म्हणते अजिबात हिच्या नादाला लागत नाही, पण तुम्ही काय करायचं या वेळेला वेगळंच वागायचं. घरात चालायचं, म्हणायचं डार्लिंग एक तर ती मागं न बघता म्हणतात आज काय येता येतच घेऊन आलं पापड तळून द्यायला गेलं. आमच्या ह्यांनी 2च गवगोट घेतात, मी तळून देते म्हशीचं शेण दे त्याला. वापड झालं त्या पापडानंतर. म्हणायचं नाही अगं राणी, म्हणायचं तुला सांगतो, अगं काय सांगू तुला, अगं दारूची नशा 2 तासात उतरते, दारूची नशा 2 तासात उतरते. पण यशोदाला गेलो होतो आणि यशोदाला गेलो, एक नवनाथ बाबा आला आणि एक वसंत बाबा आला आणि अशा नशी चढलेले आता ही काय नशा आयुष्यात कधी उतरत नाही. यालाच म्हणतात चला जगूया आनंदाने. उठल्या उठल्या आनंद, आनंद. मग फक्त उठल्या कधी आयुष्यावर कधी केलं का असं उठलाय झोपलाय सांगतात आणि उठल्यावर मस्त असं बसला तो खरं बघा उद्या बसलं आनंद. मग गौतम बुद्धाने सांगितलं मग आनंद शांत. कारण हा मोदळा रात्री इथं झोपला होता. ऐका मी काय म्हणतो, फक्त हसवून सांगतोय. हा मोदळा रात्री इथं झोपला होता. समजा बायकोच्या मनात आला असतं त्या मोदळ्याचा काय आपल्याला उपयोग समजा, आणि असं एखादा हिप्नोटाईज त्याला केलं असतं त्या मोदळ्याला आणि डोक्यात दगड घातला असतं, काय मिळालं? काय मिळालं? काही नाही मिळालं. 3 दिवस रडतं. 4थ्या दिवशी एवढा वाटला, त्यात एवढा भात, त्याच्यावर झाला बरं. ती पण कुठं कावला तुला काय, आणि ते पण कावळा घेऊन खाणार. आणि तो आयुष्यभर फाटकी बनेल घालून पैसे साठवला त्यांच्यासाठी. पहिला बनेल घ्यायची डझन घालायचं नाही, आतलं काय दिसतंय आतलं काय दिसतंय म्हणून फाटक त्यांच्यासाठी कामायचं जावं म्हणून त्याच्या आईला. क्लासवर अधिकारी बनेल नव्हतं, फाटका मारून गेला. अरे खरं सांग, खरं सांग, असू दे कसं चालतंय 2 वर्ष साठवा. देवा अरे बघा, रात्री आपण उठलो झोपलो आणि सकाळी उठल्यानंतर हा झोपलेला देह पुन्हा जिवंत झाला, उठला. देवा खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. चुकून रात्रीत काय पडलं ना, जसं 2 पाय होतं तसं 2 पाय आले, 2 हात दिसतंय. येड्याला दिसतंय का नाही? खरं सांगा किती उपकार आहे त्या निसर्गाचा. आणि आता मोदळ्यानं आपण कसं उठतोय बघा. अरे येरवडा जेलमध्ये कुणाला फाशी द्यायची असेल तर दोर वगैरे लावायची गरज नाही काय, फक्त आपण कसं उठतोय तेवढं दाखवायचं. ती मेलच म्हणून सांगा प्रॅक्टिकली करून. अरे मी लाजत नसते, असं झोपलेलं असते, उठलं का बा अरे गुड नाईट ने जेवढं डास मारत आहे तेवढं डास त्या उठल्यावर मारतात रे. त्यांना तोंड उघडलं की सगळं डास. अरे डेंगूच्या डासाला सुद्धा डेंगू होईल रे.
कशाचं काय, अरे त्याच्यावर परत कधीतरी. तो लय प्रचंड मोठा खाना आहे. खुर्ची आणि मी, माझा विषयच आहे खुर्ची आणि मी. खुर्चीत बसलाच म्हणजे आयुष्य घेऊनच बसलेला आहे. हसा बिंदास हसत आहे. दुखू द्यात गाल, कधी गाल बाबा हसून दुखू द्या. नाही मला आनंद वाटला तुम्ही गाल दाबतायसा. कधी आजपर्यंत एवढी वर्ष तुम्ही 50 कोण आहे, 40 कोण आहे, 30 कोण आहे, कुणाचं वयस कळत नाही. उद्यापासून स्टाईल बदलायची. उठायचं आहे का? 100% उठायचं आहे. आता काय पर्याय आहे का? बाबा तुला 26,000 पगार आहे, 24,302 काय तर आहे. तो काय आहे, तो काय तो असा उठल्यावर वाढणार आहे. तसा वाढत असला तर तसा उठ. गटारी कडाला झोप ना. जीवन एवढं सोपं आहे तर पहिल्यांदा डोळे खोलावे, मस्त उठा. उठल्या आपण काय करतो, एक तर कसं तर उठतंय, त्या कट टू कट उठतंय. आमच्या गावाकडे जरा बरं आहे. आमच्या गावाकडे म्हणजे मी कुठं असते गावाकडे 24 तास फिरत असते, पण गावी जरा वेळ ठेवून इथं कसं ट्रेन लोकांच्या टायमिंग आणि मंत्रालयाच्या वेळेनुसार हे उठतंय. अर्धा तास ते ठरलेलंच असते. तेवढ्या वेळेतच झालं पाहिजे. उठलं त्याला पण वेळच ठेवलेला असतो. आणि मग आम्हाला बीपी येते, शुगर येते, काय येते आणि मग डॉक्टरकडे जाते. ऐका, याला सगळं जे मी काय सांगतो याला सायन्स आहे, याला विज्ञान आहे. उगा सांगत नाही. मन फ्रेश 20 सेकंदात कसं आहे बघायचं. किती आत गेलं बसलं मोकळं. आता तुम्ही सगळे मॅच्युअर्ड मोठ्या बिंदास बोलतोय. एक सांगतो बघा, 21, 22, 24, 26, 27 बघा. 21, 22, 24, 26, 27, 34, 45, 47 आणि 52 बघा. 21 वय वर्ष 21 ते 52. 21व्या वर्षी व्यवसायात अपयश आलं आणि 52व्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. मी काय सांगतो बघा, 21, 22 पुन्हा लगेच 24 पुन्हा लगेच 26 पुन्हा लगेच 27व्या वर्षी तर डिप्रेशन मध्ये गेले, नैराश्य. कारण 26व्या वर्षी बायको गेलेली होती. एवढं नैराश्य आलं आणि तिथंच आयुष्य संपलं. तरुणांना मी सांगतो तिथंच खरा कारण विपश्यना असो किंवा काही असो, काय सांगितलंय, वेदनेच्या पलीकडे आनंद आहे. वेदनेच्या पलीकडे आनंद आहे. आपण वेदनेमध्येच संपतो. वेदनेच्या पलीकडे आनंद आहे. आनंद आपण वेदनेतच सांगतो, मागं हटतो. साला अपयशानंतरच यश आहे. पण साला किती वेळा अपयश, 1 वेळा अपयश, 2 वेळा अपयश, 3 वेळा अपयश, 4 वेळा अपयश, 5 वेळा अपयश, 10 वेळा अपयश, किती वेळा अपयश, 1000 वेळा अपयश, 2000 वेळा अपयश, 4000 वेळा अपयश, 4000 वेळा अपयश, 9000 वेळा
सोपं होतं, कोणी करू शकला असता. फक्त 9,999 अपयश पचवण्याची ताकद, त्या दिशेनं जाण्याची ताकद ज्याच्यात होती, तो मी निघालो, बस मी जिंकलो. 9,900. आपण 2 अपयशात गारच. आपण एडिसन असतो तर 4 वेळ प्रयत्न केला असता, बायको म्हणले असते एडिसना सगळे काय लागला तर कमवायचं बघ, हे बापानं करून ठेवले. नाही थांब जरा, एक बार 10 वेळ झालं, आई म्हणली असती एडिसना. आता 1 मिनिट राहिलाय बाबा, कशाला काय आपलं आपण असं त्यावेळी एक बार आओ, 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 एक ससा गवत खात असतो आणि एक शिकारी पुत्र त्याला बघतं. बघा मी काय सांगतोय,